कॉकरोच जनता पार्टी. सोशल मीडियावर उपहासात्मक राजकारणाचा नवा चेहरा ठरलेल्या कॉकरोच जनता पार्टी CJP वर आता थेट कारवाई करण्यात आली आहे. अवघ्या काही दिवसांत लाखो फॉलोअर्स मिळवत भारतीय जनता पक्षालाही फॉलोअर्सच्या शर्यतीत मागे टाकणाऱ्या या गटाचे एक्स पूर्वीचे ट्विटरवरील खाते अचानक रोखण्यात आले. या घटनेनंतर सोशल मीडियावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य, राजकीय व्यंग आणि सेन्सॉरशिप यावर नव्याने चर्चा पेटली आहे. कॉकरोच जनता पार्टी या उपहासात्मक राजकीय गटाचे एक्सवरील खाते गुरुवारी 21 मे ब्लॉक करण्यात आले. विशेष म्हणजे या गटाने इन्स्टाग्रामवर तब्बल 8.8 दशलक्ष म्हणजेच 88 लाख फॉलोअर्स मिळवत भाजपाच्या अधिकृत अकाउंटलाही मागे टाकल्याची चर्चा रंगली होती. सध्या इन्स्टाग्रामवर भाजपचे 8.8 दशलक्ष फॉलोअर्स असून CJPचे फॉलोअर्स 13.4 दशलक्षांवर पोहोचल्याचा दावा करण्यात येत आहे. या पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी सांगितले की 16 मे रोजी सुरू केलेले एक्स खाते अवघ्या 4 दिवसांत 2 लाखांहून अधिक फॉलोअर्सपर्यंत पोहोचले होते. मात्र त्यानंतर हे खाते ब्लॉक करण्यात आले. यानंतर त्यांनी @कॉकरोचइजबॅक या नावाने नवीन खाते सुरू केल्याची घोषणा केली. अमेरिकेतील बॉस्टन येथे वास्तव्यास असलेल्या 30 वर्षीय दीपके यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले, अपेक्षेप्रमाणेच कॉकरोच जनता पार्टीचे खाते भारतात ब्लॉक करण्यात आले. दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी ओन गोल असा टोला लगावत या कारवाईवर अप्रत्यक्ष टीका केली. दीपके यांनी असा दावाही केला की त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटला हॅक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान या पक्षाची संकल्पना एका न्यायालयीन सुनावणीनंतर चर्चेत आली. सुनावणी दरम्यान भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी काही तरुणांना झुरळे, कॉकरोचेस आणि परजीवी पॅरासाइट्स अशी उपमा दिल्याचा आरोप झाला होता. या वक्तव्यावरून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि त्यानंतर कॉकरोच जनता पार्टी ही व्यंगात्मक मोहीम सुरू करण्यात आली. सरन्यायाधीशांनी नंतर स्पष्टीकरण देत म्हटले की त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. मी प्रसारमाध्यमे किंवा सर्वसामान्य तरुणांबद्दल नव्हे तर बनावट पदव्या घेऊन विविध प्रतिष्ठित क्षेत्रांत घुसखोरी करणाऱ्या लोकांवर टीका केली होती, असे त्यांनी स्पष्ट केल्याचे लाईव्ह लॉच्या अहवालात म्हटले आहे. विशेष म्हणजे भाजपने ऑक्टोबर 2010 मध्ये एक्सवर आपले खाते सुरू केले होते आणि त्यांचे सध्या 23 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तर काँग्रेसचे खाते फेब्रुवारी 2013 पासून सक्रिय असून त्यांचे 11.5 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.